पुलिस स्टेशन से सटे भूभाग में आज एक बड़ा ही सनसनीखेज मामला प्रकाश में आया है। बताया जाता है कि मनपा ने यहां एक बड़ी तोड़क कार्रवाई को अंजाम दिया था, जिसे लेकर फिरियादी किशोर वानखड़े का खुला आरोप है कि इस कार्रवाई को अंजाम देने वाले इंजीनियर ने रिश्वत लेकर यह कार्रवाई की है। इस विषय पर हमने उनसे खुलकर बात की है। आइए जानते हैं उनका क्या कहना है। मी सांगू इच्छितो, माझं नाव किशोर सूर्यभान वानखेडे असे आहे आणि मी गेल्या 40 वर्षापासून या मीरा भाईंदर शहरामध्ये वास्तव्य करून आहे। छोटा मोठा माझा रोजगार उपलब्ध आहे इथे आणि ह्या ठिकाणी जे पगोडा मंदिर बनलेलं आहे, या पगोडा मंदिरच्या दर्शनासाठी जी आमच्या इतर महाराष्ट्रामधून जी काही भाविक लोक येतात, तर त्या लोकांना तिथे राहण्याची किंवा जेवणाची किंवा आंघोळीची व्यवस्था नाही आहे। तर त्यांना थोडासा विश्रांती गृह म्हणून आता इथे आम्ही म्हणजे थोडीशी व्यवस्था केली होती। इथले दानशूर व्यक्ती आहेत डेजाबाई म्हणून, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या समाज प्रबोधनाच्या कामासाठी जर माझी जागा उपयोगाला येत असेल तर ही तुम्ही नक्कीच वापरा। तर त्या वापराच्या अनुषंगाने त्यांचं जे घर होतं किंवा काही पत्र्याचे शेड होते, त्यांचे गाईचे गोठे होते, तर आम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांना थोडंसं विसाव्यासाठी प्रत्येक वर्षाला करायचो। 6 डिसेंबरला जी येणारी जनता असायची आमची बौद्ध धर्मीय, तर आता एक 12-15 दिवसापासून एक दडपशाहीचं यंत्र माझ्यावरती राबवण्यात येत आहे। ते आमचे माननीय मोठे नेते आहेत सुलतानभाई म्हणून, तर त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे श्री नसीमुल्ला आणि श्री वसीमभाई पटेल अशी 2 व्यक्ती आहेत। तर त्यांच्याकडून काल इथे मोठी तोडफोड करण्यामध्ये आली। जे ठेके पद्धतीवरती इंजिनियर काम करणारे आहेत वैभव कुलते म्हणून, तर ते आले, त्यांनी सरळ तोडक कारवाई केली। इथले जे काही सामुग्री होती ती भरून घेऊन गेले आणि त्यांना मी विचारणा केली, म्हटलं साहेब कमीत कमी आम्हाला नोटीस तरी द्या, पूर्वसूचना तरी द्या। तर ते बोलले अशी पूर्वसूचना वगैरे काही होत नाही आणि त्यांच्या जोडीला एकही महानगरपालिकेचा परमनंट अधिकारी कोणीही नव्हता आणि ह्या लोकांनी जबरदस्ती केलं। आमच्या लोकांना मारहाण केली, शिवीगाळ केली। जेव्हा मी तिथे पोहोचलो मला सुद्धा जातीवाचक शिवीगाळ केली की तू जास्त नालायक आहे, तुला बघून घेऊ, तू काय जातीचा आम्हाला रुबाब दाखवतो, तुला मारून टाकू, तुला कुठल्या कोपऱ्यामध्ये पोहोचून टाकू, तुला माहिती पडणार नाही, अशा प्रकारची त्यांची भाषा होती। तर ह्या सगळ्या गोष्टीला, यांच्या ह्या सगळ्या जाचाला कंटाळून मी शेवटीला आज एक अचानकमध्ये एक पवित्रा घेतला की जाऊन आपण पोलिसांमध्ये जाऊन यांची तक्रार करायची। त्यानुसार आज मी गेलो पोलीस स्टेशनला, सागरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, सीपी साहेबांना तक्रार दिली, महानगरपालिकेला सुद्धा तक्रार केलेली आहे आणि आता याच्या व्यतिरिक्त जे काही करता येईल ते आपल्या समाज माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे की आम्हाला होईल त्या परीने तुम्ही आम्हाला मदत करावी। तुम्ही जे इंजिनियरचं नाव घेतलं त्या इंजिनियर तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की सूडबुद्धीने कारवाई करत आहे? हो नक्कीच, कारण तुम्ही कुठलीही पूर्वसूचना दिली नाही, तुम्ही एवढ्या वर्षामध्ये इथे कधी फिरकले नाहीत आणि तुम्हाला आत्ताच ह्या कालच्याच दिवशी इथे ॲक्शन घ्यावी असं काय निर्णय झालं? म्हणजे जे काही समाजकंटक लोक आहेत त्यांनी यांचे काहीतरी माथे भडकवलं आणि त्याच्यामधून यांनी हा प्रकार केलेला आहे। माझं नाव संतोष साठे आहे आणि मी एक लॉयर आहे। ही जी काल कारवाई झाली ही सूडबुद्धीने झालेली आहे। जर इथली कुठली कारवाई करण्याची जर कोणाची कंप्लेंट असेल तर ज्या भागामध्ये अतिक्रमण, तर सर्व अतिक्रमण तोडायला पाहिजे होतं, पण ते सर्व न तोडता फक्त एकच घर तोडण्यात आलेलं आहे। त्याचा अर्थ असा होता की बाकी लोकांच्या तुम्ही त्यांना आश्रय दिलेला आहे। जर ज्या कोणी इंजिनियरने हे कार्य केलेलं आहे किंवा ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे कार्य केलं आहे त्यांनी का, माझा असा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी इतर अधिकृत बांधकाम का तोडले नाही, त्यांना का पाठीशी घालण्यात आलं, का त्यांना काही पैसे मिळाले त्यात किंवा ते याच्यावरती काही कारवाई करतील का, माझी अशी अपेक्षा आहे। आणि जर कुठल्याही प्रशासनाला काही तोडायचं असेल तर त्याच्या अगोदर त्यांना पूर्वसूचना देणं आवश्यक आहे। ती कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही किंवा महानगरपालिकेचा अधिकारी कुठलाही तिथं उपस्थित होता। प्रश्न विचारल्यावरती कोणीही गुढीबोडीची उत्तर देण्यात होती, कोण आलेलं त्यांचं नाव सुद्धा सांगण्यात आलेलं नाहीये किंवा त्यांनी आयडेंटिटी कार्ड किंवा त्यांनी गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आयडेंटिटी कार्ड किंवा कुठलेही त्यांच्याकडे आपलं ओळखपत्र नव्हतं। त्यामुळे माझी अशी म्हणणं आहे की जे काल कारवाई झाली त्याच्यावर इतर अधिकारी काही प्रश्न उपस्थित करतील आणि जे इतर अतिक्रमण झाले ते पण सुद्धा तोडण्यात येईल अशी मी अपेक्षा करतो।